जय गजानन माऊली. स्वागत आहे तुमचं रोशनी बंडे मराठी व्लॉगमध्ये. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं मॉर्निंग रुटीन. रोजच्याप्रमाणे आजही पक्ष्यांचा असा छान अशा या किलबिलाटासोबत सूर्यनारायण पण दर्शन द्यायला तयार. आजकाल निसर्गाचं पण काही सांगता येत नाही. 15 दिवस गेले की पावसाळा लागतो, 15 दिवस गेले की उन्हाळा लागतो, 15 दिवस गेले की हिवाळा लागतो. तसंच काही आता चालू आहे. आभाळ भरपूर असं आलेलं आहे. असो, तो निसर्गच आहे, त्याचं काम तो करतो. आपण आपले कामं करा. आपला रोज रुटीनप्रमाणे सकाळी लवकर उठा. आपलं सकाळची जी कामं होती ती मी आवरून घेतली पटापट. आणि गुरुवार होता. गुरुवार असल्यामुळे मी काय करते, उंबरठ्याला लेपन करून घेते छान हळदीचं. आधी मी उंबरठा छान पाण्याने पुसून वगैरे घेतला आणि हळदीनं छान असं लिपून घेतलं आणि त्यावरती कुंकवाने छान अशी स्वस्तिक वगैरे काढून पूजा करून घेतली. आणि समोरच स्वामी माऊलीचा फोटो आहे, त्यांचं दर्शन घेऊन मी आतमध्ये आली. आतमध्ये आल्यानंतर आपली रोजची जी देवपूजा असते ती करायला घेतली. सकाळ म्हटलं म्हणजे देवपूजा झाल्याशिवाय कामाला सुरुवात होत नाही. देवपूजा केल्यानंतर कसं घरही प्रसन्न, मनही शांत राहतं आणि घरातील सगळ्यांना शांत वातावरणाची अनुभूती मिळते. गुरुवार असल्यामुळे मी देवांवरती पाणी वगैरे टाकून छान त्यांना स्नान घालून घेतलं आणि इथं छान श्रीकृष्णाला कपडे वगैरे माळ वगैरे काढून बाळकृष्णाची तयारी करून घेतली. आणि इथं छान आपली जी माऊली आहे गुरु माऊलीची पण आंघोळ वगैरे करून सर्व देवपूजा मी आवरून घेतली. देवपूजा करून मन प्रसन्न झाल्यानंतर चला आपण वळूया आपल्या किचनमध्ये. सकाळची गडबड, त्यामध्ये टिफिनमध्ये काय बनायचं काय नाही बनायचं याची घाई असते. तर आज मी बनवणार आहे काटेरी भरले वांगे. ताजे ताजे असे छान मी वांगे घेतलेले आहे. वांग्याचे काटे वगैरे देठ वगैरे काढून वांग्यांना मधून असे काप करून घ्या. आणि एका बाउलमध्ये मी पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये त्यांना भिजत ठेवलं, जेणेकरून ते कापल्यानंतर काळे पडतात, ते काळे पडतील नाही. आणि इथं मसाल्याची तयारी करायला घेतली. तर मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे त्यामध्ये थोडं अद्रक घेतलं, 10-12 लसूणाच्या पाकळ्या घेतल्या आणि लसूण पाकळ्या टाकल्यानंतर मी त्यामध्ये घेणार आहे 4-5 हिरव्या मिरच्या, कारण हिरव्या मिरच्यांनी चव अशी छान येते. आपण लाल तिखटही वापरणार आहे, पण 4-5 हिरव्या मिरच्या मी टाकून घेतल्या. चवीनुसार मी त्यामध्ये जिरं घालून घेतलं आणि जिरं घातल्यानंतर माझ्याकडे ऑलरेडी शेंगदाणे भाजलेले असतात, तर मी अंदाजे थोडे भाजलेले शेंगदाणे घेतले आणि थोडे भाजलेली तीळ घेतली आणि हे वाटण मिक्सरमधून छान असं बारीक करून घेतलं. या वाटणामध्ये आपल्याला पाणी वगैरे असं काहीच ॲड करायचं नाही, कोरडंच ते वाटण काढून घ्यायचं आहे. आता इथं मी जाडसर कांदा कट करून घेतला होता आणि तो कटरमध्ये टाकून त्याला छान असं बारीक करून घेते. बारीक करून झाल्यानंतर आपण करूया आपल्या मिश्रणाची तयारी. हे खोबरं मी बारीक करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे खोबरं खीस वगैरे असलं तरी तेही घेतलं तरी चालते. माझ्याकडे खोबरं खीस नव्हतं, म्हणून मी खोबऱ्याचे काप करून मिक्सरमधून हे बारीक करून घेतलं. आणि आपण जो गोळा बाजूला केलेला होता, हिरवी मिरची वगैरे सगळं दाणे वगैरे तीळ वगैरे टाकून तो गोळा यामध्ये टाकून घ्यायचा आणि परत कांदा जो बारीक केलेला होता तो पण यामध्ये ॲड करायचा. ॲड केल्यानंतर यामध्ये आपण हळद टाकायची चवीनुसार आणि चवीनुसार आधी आपण मिरच्या वापरलेल्या आहे त्याच गृहीत धरून लाल तिखट आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्या. मी इथं 2 चमचे लाल तिखट घेतलं आणि 1-1.5 चमचा असा गोडा मसाला घेतला. गोडा मसाला कोणताही असला तर चालतो, पण गोडा मसाल्याने चव अशी छान येते. आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ ॲड करा. सगळी सामग्री मी बाउलमध्ये ॲड करून घेतली. आता मी जे काप केलेले वांगे होते ते पाण्यामधून काढून घेतले आणि मधून त्यांना थोडं मीठ लावून घेतलं, जेणेकरून आपल्याला जे भरलं वांगं करायचं आहे त्याला चव छान अशी येईल, म्हणून मी त्यांना आतमध्ये मीठ लावून घेतलं. आता मीठ लावल्यानंतर जे मिश्रण मी केलं होतं ते छान असं कुस्करून घ्या, म्हणजे एकजीव करून घ्या. एकजीव झाल्यानंतर आपल्याला हे स्टफिंग आपल्या चिरलेल्या वांग्यामध्ये भरायचं आहे. आता त्यांचे जे आपण मधून काप केलेले होते ते बाजूला करून त्यामध्ये आपण जे सारण केलेलं आहे छानपैकी दाबून असं भरून घ्यायचं. सगळ्या आपल्या वांग्यामध्ये छान असं सारण भरून घ्यायचं. सारण भरून झाल्यानंतर तुम्ही 2 प्रकारे हे बनवू शकता. एक तर कढईमध्ये तेल टाकून बनवू शकता आणि दुसरंमध्ये तुम्ही कुकरमध्येही तेल टाकून झाकण लावून तुम्ही हे बनवू शकता. तर मी इथं कढईमध्येच बनवणार आहे, कुकरमध्ये मी बनवणार नाही आहे. तर इथं मी सगळ्या वांग्यामध्ये सारण छान असं भरून घेतलं. आता सारण छान भरून झाल्यानंतर गॅसवरती आपण ठेवणार आहे कढई. कढई छान अशी तापू द्यायची. कढई मी छान अशी तापू दिली. तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं तेल तुम्ही टाकून घ्या. इथं मी तेल टाकून घेतलं.
मी जे वांग्यामध्ये सारण भरून घेतलं होतं ते भरता भरता थोडं उरतं, म्हणजे एक्स्ट्राच करावं लागतं, कारण त्याचं आपल्याला ग्रेव्ही करावी लागते. ते बाजूला ठेवलेलं होतं आणि तेच आपल्याला यातमध्ये ॲड करायचं आहे. आता तेल छान असं तापू दिलं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली, जिरं टाकलं, छान अशी मोहरी जिरं होऊ दिलं लालसर, आणि जे सारण केलेलं होतं बाजूला ते कढईमध्ये टाकून छान असं परतून घेतलं. लो टू मीडियम गॅसवरती आपलं सारण असं परतून घ्यायचं तेल सुटेल तोपर्यंत. यामध्ये आता सध्या आपल्याला कोणतंच पाणी वगैरे ॲड करायचं नाही. छान अशी मी थोडी कोथिंबीर त्यामध्ये टाकून घेतली, कारण मसाल्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली की मसाल्याला छान असा वास येतो कोथिंबीरचा. आता इथं हे सारण आपलं छान झालेलं आहे, कढई सोडून देत आहे. असं समजून जायचं की आपलं जे सारण होतं ते कढईमध्ये तेलामध्ये छान परतून झालं. आपण जे भरले वांग्यामध्ये सारण भरून बाजूला ठेवलेली होती ती वांगी आता कढईमध्ये टाकून द्यायची. हलवायचं नाही, छान मीडियम टू लो गॅस ठेवायचा आणि त्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि 2 किंवा 3 मिनटं आधी तुम्ही त्यांना चेक करत राहा, आलटून पलटून घ्या, म्हणजे थोडे वांगे असे सॉफ्ट झाले चारही बाजूनं की त्यामध्ये आपण ॲड करणार आहे पाणी. आता हे माझे इथं वांगे छान असे सॉफ्ट झालेले आहे, तर मी बाजूलाच गरम पाणी ठेवलेलं होतं. गरम पाणी मी भाजीमध्ये टाकून घेतलं. तुम्ही बघू शकताच टिफिनची गडबड घाई चालू आहे, दोन्ही कामं चालू आहे. इकडे भाजी पण करणं चालू आहे आणि चपात्यांचा उंडा पण मळणं चालू आहे, कारण सकाळी सकाळी बाबा भयंकरच अशी गर्दी असते कामाची. सो दोन्ही कामं मग ॲड करणं सुरू आहे. यामध्ये आता ऑलरेडी आपण आधी मीठ टाकलेलं होतं भाजीमध्ये, त्यामुळे आपल्याला आता मीठ टाकायची त्यामध्ये गरज नाही आहे. छान भरभरून अशी कोथिंबीर टाकून घ्या. बघा किती छान असा कलर आला आपल्या वांग्याला. जसं दिसायला छान होतं तसंच भरलेलं वांगं चवीला पण खूप छान होतं. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की भरलेलं वांग्याची रेसिपी तुम्हाला आवडली किंवा नाही. आणि हो, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरलेलं वांगं कसं होतं ते नक्की सांगा. मी छान अशा चपात्या करून घेतल्या. चपात्या झाल्यानंतर टिफिन वगैरे मुलांसाठी पॅक करून दिले. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.